गुजराती स्नॅक्स म्हटलं तर आपल्या मनामध्ये कितीतरी अशा वेगवेगळ्या डिशेसची नावं येतात. तर त्यातला हा एक सुप्रसिद्ध प्रकार म्हणजे खांडवी, सुरळीच्या वड्या. आणि ह्या इतक्या सोप्या आहेत घरी करायला. तर आपण आता पटकन बघूया सुरळीच्या वड्या म्हणजे खांडवी. तर सर्वात आधी आपण ह्याचं पीठ तयार करून घेऊया. माझ्याकडे आहे इकडे बेसन आणि त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे थोडासा मैदा. आणि आता आपण घालूया आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालूया आपण थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट, चवीपुरतं मीठ. आणि हे सगळं आता नीट मिक्स करून ह्याचं आपण एक पातळ पीठ करून घ्यायचं आहे. पण पाणी न घालता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ताक. तर माझ्याकडे इकडे ताक आहे आणि ह्याच्या बिलकुल गुठल्या झाल्या नाही पाहिजेत, त्यासाठी आपण ह्याला नीट व्हिस्क करून घ्यायचं आहे. तर हे ताक थोडं थोडं करत आपण घालूया ह्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर व्हिस्क करत राहायचं आहे. म्हणजे काय की जे पीठ आहे ह्याच्यामध्ये बिलकुल गुठल्या होणार नाहीत. आणि ह्यावेळी आपण ह्याची चव देखील घ्यायची आहे. मीठ बरोबर असलं पाहिजे, कारण मग नंतर मीठ ॲडजस्ट करणं थोडं कठीण होऊन जाईल. सगळं काही एकदम परफेक्ट आहे. इथे मी एक पॅन घेतला आहे थोडासा डीप असा, आणि आता ह्याच्यामध्ये हे तयार केलेलं पीठ आता शिजवायचं आहे. आणि हे कितपत शिजवायचं ते तुम्हाला मी सांगते. हे कंटिन्युअस हे असं आपण ह्या पॅनमध्ये ह्याला मिक्स करत राहायचं आहे. आणि अगदीच वाटलं तर आपण ह्याला एक व्हिस्क देखील करू शकतो. आणि हे कंटिन्युअस असं व्हिस्क करायचं आहे. आणि हे छान पीठ शिजलं की असं घट्ट झालं की मग आपण ह्याला एका थाळीवरती पसरून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे अशा थाळ्या आहेत, स्टीलची थाळी जशी असते ना, आणि त्याला ह्या बाजूनी तेल लावलं आहे. म्हणजे काय की जी आपण खांडवी त्याच्यावरती पसरवू तर ती थाळीला चिकटणार नाही. हे पहा पीठ आता किती घट्ट झाले शिजवून शिजवून. आता चेक केलं पाहिजे की हे बरोबर झालं आहे की नाही. तर काय करायचं, थोडंसं पीठ ह्या चमच्यावरती घ्यायचं आणि ह्या थाळीला असं एकीकडे पसरवून पाहायचं. असं पसरवून थोडा वेळ ठेवून देऊया. जर हे सुटलं ह्याचा अर्थ आपली खांडवी तयार आहे, म्हणजे खांडवीचं पीठ तयार आहे. खांडवीचं पीठ तयार आहे. तर आता आपण हे मी खाते आणि ते आता आपण पसरवूया. आता जोवर हे गरम आहे ना तोवर ह्याला आपण पसरवूया. जितकं पातळ पसरवता येईल तितकं पातळ पसरायचं आहे. तर आपण ही थाळी पसरली आहे, तशीच अजून एक थाळी पसरून घेऊया. तर दोन्ही थाळ्यांवर आपण हे थापून घेतलं आहे. आता ह्याची फोडणी तयार करूया. फोडणी करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे आणि फोडणी अगदी साधीसुधी सिंपल. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ही मोहरी घालायची. तर ही मोहरी एकदा तडतडायला लागली की मग आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे हिंग, हिरवी मिरची, आणि ही आपली फोडणी तयार झाली आहे. आता हे जी काही आपण फोडणी केली आहे ना ती ह्याच्यावर अशी या थाळीवरती, थापलेल्या थाळीवरती, आणि थोडंसं जे उरलेलं तेल जी माझी काय फोडणी आहे ती आपण वरनं घालायची आहे. आता काय करायचं आहे, एक तर थोडासा नारळ, ताजा खवलेला नारळ, थोडीशी कोथिंबीर, आणि आता सुरीने असे ह्याचे भाग पाडून घ्यायचे आहेत आणि ह्याला असं रोल करायचं आहे. तर अशी आपण ही खांडवी रोल केली आहे. मी ही देखील रोल करते. आणि आता काय करायचं आहे की ही जी उरलेली जी आपण फोडणी तयार केली होती ना अशी पसरवायची. काही करायचं नाही आहे. थोडीशी खांडवी लालसर आहे कारण आपण लाल तिखट घातलं आहे. तुम्हाला जर ती पिवळी ठेवायची असेल तर हळद शिवाय अजून काही घालू नका. लाल तिखट नाही घातलं तरी चालेल. मला थोडंसं तिखट आवडतं म्हणून मी अजून लाल तिखट घातलेलं आहे. पण तसं बघायला गेलं तर खांडवी एकदम टेस्टी झालेली आहे. एका मस्त प्लेटमध्ये काढा आणि घरच्या सगळ्या मंडळींना खायला द्या खांडवी. तर ही आजची आपली रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.